भूगोल या विषयाचे 70 प्रश्न आणि त्याच्याबद्दलचे थोडक्यात स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न। प्रश्न 1, पृथ्वीचा सर्वात मोठा महासागर कोणता आहे? आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, पॅसिफिक महासागर। या पॅसिफिक महासागराला प्रशांत महासागर असं देखील म्हटलं जातं आणि हा महासागर सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे। त्याचबरोबर भूकंप आणि ज्वालामुखी येथे सातत्याने होत असल्याने येथे बेटांची संख्या कशी आहे? सर्वाधिक दिसते। पुढचा प्रश्न। प्रश्न 2, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात पसरलेली आहे? आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन अ, महाराष्ट्र या राज्यामध्ये पसरलेले आहे। तर सह्याद्री ही पश्चिम घाटातील पर्वतरांग आहे जी उत्तरेकडे साल्लेर मुर्लेर शिखरापासून दक्षिणेकडे अरबी समुद्रात समांतर पसरलेली आहे। त्याचबरोबर याची जी लांबी आहे ती आहे 1600 किलोमीटर आणि सरासरी उंची आहे 900 ते 1600 मीटर। अशा प्रकारे हा सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे। प्रश्न 3, भारताचा सर्वात लांब नदी प्रवाह कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, गंगा। आता या गंगा नदीची लांबी किती आहे? तर 2525 किलोमीटर एवढी लांबी आहे। ही भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी आहे। पुढचा प्रश्न। प्रश्न 4, सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह आहे ऑप्शन क, गुरु, ज्याला ज्युपिटर असेही म्हणतात। गुरु हा काय आहे? सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह आहे आणि हा पृथ्वीच्या तुलनेने 1397 पटीने कसा आहे? मोठा आहे। त्याचबरोबर याचे जे उपग्रह आहेत ते किती आहेत? तर 95 उपग्रह आहेत। प्रश्न 5, मानव निर्मित जलाशय याचा अर्थ काय? तर खालीलपैकी मानव निर्मित जलाशय कोणता आहे? तर ते आहे ऑप्शन क, धरण। आता मानवाने तयार केलेला जलसाठा म्हणजेच काय? तर मानव निर्मित जलाशय आणि तो खालीलपैकी कोणता आहे? तर ते आहे धरण। प्रश्न 6, भारताचा सर्वात मोठा राज्य क्षेत्रफळानुसार कोणता आहे? तर खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळानुसार राज्य कोणते आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क, राजस्थान। आणि आपलं महाराष्ट्र हे क्षेत्रफळानुसार कितव्या क्रमांकाला येतं? तर 3ऱ्या क्रमांकाला येतं। राजस्थान हे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे 1 क्रमांकाचे राज्य आहे। प्रश्न 7, पृथ्वीचा फुफ्फुस म्हणून कोणत्या जंगलाला ओळखले जाते? आणि उत्तर आहे ऑप्शन ब, अमेझॉन जंगल। आता हे अमेझॉन जंगल ऑक्सिजन निर्मितीत महत्त्वाचे योगदान करते, त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? पृथ्वीचा फुफ्फुस असे म्हटले आहे। त्याचबरोबर जगात उपलब्ध एकूण ऑक्सिजन पैकी 20% ऑक्सिजन अमेझॉन चे वर्षावनांमधून तयार होत आहे। पुढचा प्रश्न। प्रश्न 8, चेरापुंजी कोठे आहे? तर खालीलपैकी पर्यायामध्ये चेरापुंजी कोठे आहे? तर ऑप्शन क, मेघालय या ठिकाणी आहे। चेरापुंजी हे मेघालय राज्यात असून येथे काय होतं? तर सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागांपैकी हा एक भाग आहे। प्रश्न 9, ग्लेशियर म्हणजे काय? आणि उत्तर आहे ऑप्शन ब, हिमसाठा। तर उंच डोंगराळ भागातील गोठलेले हिम म्हणजेच काय आहे? तर त्याला ग्लेशियर असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न। प्रश्न 10, खालीलपैकी कोणती नदी दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते? आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, गोदावरी। तर गोदावरी ही काय आहे? तर दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे म्हणून तिला दक्षिण भारताची गंगा म्हणून देखील ओळखलं जातं। प्रश्न 11, सौर मालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता? तर तो आहे ऑप्शन क, शुक्र। हा सौर मालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे। शुक्र ग्रहावर हवामान कसं आहे? तर अत्यंत गरम आहे। त्याचबरोबर शुक्र ग्रहाचे वातावरण हे कार्बन डायऑक्साइडने भरलेले असल्यामुळे ग्रीन हाऊस परिणाम होतो व सर्वात उष्ण ग्रह शुक्र ग्रह ठरलेला आहे। प्रश्न 12, नाईल नदी कोणत्या खंडात आहे? आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, आफ्रिका। आता नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी असून ती कुठून वाहते? तर ती आफ्रिका या खंडामधून वाहते। प्रश्न 13, भारताचा उत्तरेकडील
सीमेलगत कोणती पर्वतरांग आहे? तर भारताच्या उत्तरेकडे सीमेलगत जी पर्वतरांग आहे ती आहे ऑप्शन क हिमालय. ही हिमालय पर्वतरांग भारताच्या उत्तर सीमेवर आहे. प्रश्न 14, सागरी जलप्रवाहांमुळे कोणता परिणाम होतो? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क हवामान बदल. म्हणजे सागरी जलप्रवाहांमुळे काय होतं तर हवामानात बदल होतो. समुद्र प्रवाह हवामानावर काय करतात? प्रभाव टाकतात. प्रश्न 16, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क गुरु, ज्याला ज्युपिटर असे म्हणतात. तर गुरु हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. त्याचबरोबर त्याचा व्यास ही सर्वात मोठा आहे. प्रश्न 17, हवामान आणि वातावरण यांमध्ये मुख्य फरक काय आहे? आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ हवामान दीर्घकालीन आणि वातावरण तात्पुरते असते. आता हवामान म्हणजे दीर्घकालीन हवामान नमुने व वातावरण म्हणजे काय तर तात्कालीन हवामान स्थिती. प्रश्न 18, पृथ्वी एक प्रदक्षिणा किती वेळेत पूर्ण करते? तर पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो तर 24 तास लागते. आता पृथ्वी स्वतःभोवती जेव्हा फिरते त्याला काय म्हणतात? पृथ्वीचं परिवलन म्हणतात. आणि या पृथ्वीच्या परिवलनाला पृथ्वीला किती वेळ लागतो तर एकूण 24 तास लागतात. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात, ज्यामुळे काय होत असतं दिवस आणि रात्र होत असते. प्रश्न 19, भारताची सर्वात उंच शिखर कोणते? तर भारताचे सर्वात उंच शिखर आहे ऑप्शन अ कांचनगंगा. कांचनजंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. कांचनजंगा हे कुठे आहे तर हे सिक्कीम या ठिकाणी आहे. आणि समुद्र सपाटीपासून हे 8,586 मीटर म्हणजे 28,169 फूट उंचीवर आहे. आणि हे जगातील तिसरे सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न 20, वाळवंटात दिवस आणि रात्रीचे तापमान फरक मोठा का असतो? म्हणजे वाळवंटात दिवस आणि रात्रीच्या तापमानात फरक मोठा का असतो? तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड हवेत बाष्प नसल्यामुळे उष्णता टिकत नाही. आता वाळवंटात काय होतं हवामान कोरडे असल्यामुळे काय होतं तेथे उष्णता साठत नाही. त्यामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात फरक मोठा दिसून येतो आपल्याला तेथे. प्रश्न 21, कोलाहल समुद्र कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांच्या दरम्यान कोलाहल समुद्र आहे. इथे आपण स्पष्टीकरणामध्ये पण लिहिलेलं आहे कोलाहल समुद्र हा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आहे. प्रश्न 22, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वाधिक आच्छादन असलेला घटक कोणता? तर तो आहे ऑप्शन अ पाण्याचे महासागर. पृथ्वीच्या जवळजवळ 70% पेक्षा जास्त भागावर काय आहे तर पाणी आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वाधिक आच्छादन असलेला घटक काय असणार आहे ते ऑप्शन अ पाण्याचे महासागर. प्रश्न 23, भारतात सर्वप्रथम सूर्य उगम कोठे होतो? म्हणजे सूर्य कोठे उगवतं? तर ऑप्शन आपला आहे बरोबर क अरुणाचल प्रदेश. तर भारतातील जे सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते आहे तर अरुणाचल प्रदेश आहे आणि येथे सर्वात पहिल्यांदा सूर्य उगवतो. प्रश्न क्रमांक 24, कोणती हवामान पट्टी अंशतः महाराष्ट्रात येते? आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन क उष्णकटिबंधीय पट्टी. म्हणजे महाराष्ट्र हा कोणत्या पट्ट्यामध्ये येतो तर महाराष्ट्र हा उष्णकटिबंधीय हवामान क्षेत्रात मोडतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 25, कोणती नदी सौंदर्यवती म्हणून प्रसिद्ध आहे? आणि आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क नर्मदा ही नदी सौंदर्यवती नदी म्हणून प्रसिद्ध आहे. का? कारण नर्मदा नदीच्या सौंदर्यामुळे तिला काय म्हटलं जातं सौंदर्यवती म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 26, ग्रीनविच रेषा कोणत्या देशातून जाते? तर ग्रीनविच ही रेषा जी आहे ती ऑप्शन क इंग्लंड या देशातून जाते. आता ही ग्रीनविच ही इंग्लंड मधून जाणारी जी रेषा आहे तिलाच काय म्हटलं जातं 0° रेखा असे देखील म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 27, सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
आणि खालीलपैकीचे सर्वात मोठे वाळवंट आहे ते आहे ऑप्शन अ सहारा वाळवंट. हे सहारा वाळवंट कुठे आहे तर हे आफ्रिकेमध्ये आहे आणि हे आफ्रिकेतील जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. प्रश्न 28. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सर्वात जास्त भाग कोणत्या घटकाने व्यापलेला आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पाणी या घटकाने व्यापलेला आहे. तर पृथ्वीच्या सुमारे 71% पृष्ठभागावर पाणी आहे, म्हणून पृथ्वीला नीला ग्रह असे देखील म्हटलं जातं. प्रश्न 29. भारताचा सर्वात लांब समुद्र किनारा असलेला राज्य कोणते? तर भारतात सर्वात लांब समुद्र किनारा असलेले राज्य आहे ऑप्शन सी गुजरात. गुजरातकडे सुमारे 1600 किमी लांबीचा समुद्र किनारा आहे जो भारतात सर्वाधिक आहे. प्रश्न 30. 7 महाद्वीपांपैकी सर्वात मोठा महाद्वीप कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आशिया. आशिया हा जो महाद्वीप आहे तो आकारमान आणि लोकसंख्येनुसार सर्वात मोठा महाद्वीप आहे. प्रश्न 31. भारताचे भूमध्य रेषेपासून स्थान काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर गोलार्ध. भारत हा विषुववृत्ताचा कसा आहे तर उत्तरेस स्थित आहे, म्हणून तो कुठे येणार आहे तर उत्तर गोलार्धामध्ये येणार आहे भारत आपला. पुढचा प्रश्न 32. पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे ऑप्शन सी बुध ग्रह. बुध ग्रह हा काय आहे पृथ्वीपासून म्हणजे सूर्यापासून कसा जवळ आहे आणि सूर्य आणि पृथ्वी ज्या कक्षेत आहेत त्या सुद्धा कशा आहेत तर जवळ आहेत. प्रश्न 33. नील नदी कोणत्या खंडात आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आफ्रिका खंडामध्ये नील नदी आहे आणि ही नील नदी आफ्रिका खंडातील सर्वात मोठी नदी आहे. प्रश्न 34. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन डी राजस्थान. राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. कशाच्या दृष्टीने तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने. प्रश्न 35. सागर पातळीपेक्षा सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर ते आहे ऑप्शन सी माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची किती आहे तर ती आहे 8848.86 मीटर. प्रश्न 36. भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? ऑप्शन ए चेरापुंजी या ठिकाणी आणि हे कुठे आहे तर ही मेघालय मधील चेरापुंजी ठिकाण आहे, येथे सर्वाधिक पाऊस पडतो. प्रश्न 37. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर होतो? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी ऑप्शन सी सिस्मोग्राफ या उपकरणाचा वापर होतो. सिस्मोग्राफ हे काय आहे तर भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एक उपकरण आहे. प्रश्न 38. पवन ऊर्जा उत्पादनासाठी प्रसिद्ध राज्य कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी तमिळनाडू. तमिळनाडू मध्ये काय होतं तर मोठ्या प्रमाणात पवन ऊर्जा तयार केली जाते. प्रश्न 39. पृथ्वीच्या सर्वात आतील थराला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात ऑप्शन सी कोअर. कोअर हा काय आहे पृथ्वीच्या सर्वात आतला गरम थर आहे. प्रश्न क्रमांक 40. हिमालय पर्वतरांगा कोणत्या प्रकारच्या पर्वतरांगा आहेत? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी संरचना पर्वत. हिमालय हे काय आहेत तर टेक्टोनिक प्लेट्सच्या धडकामुळे तयार झालेले आहेत, त्यालाच काय म्हटलं जातं संरचना पर्वत म्हटलं जातं. प्रश्न 41. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गंगा नदी. गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे आणि तिची जी सुमारे लांबी आहे किती आहे 2525 किलोमीटर इतकी आहे. प्रश्न 42. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या स्थळावर आधारित आहे? तर ते आधारित आहे ऑप्शन सी मिर्झापूर. मिर्झापूर हे उत्तर प्रदेशातील एक ठिकाण आहे जे 82.5 पूर्व रेखांश या जे रेखांश आहे तर याच्यावरून भारताची प्रमाणवेळ ठरवली जाते. प्रश्न 43. कोणती पर्वतरांग भारताची पानलय म्हणून ओळखली जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हिमालय. हिमालय पर्वतरांग आहे तर अनेक तिथे नद्यांचा उगम झालेला आहे म्हणून त्यालाच काय म्हटलं जातं तर हिमालय पर्वतरांगेला पानलय
भारताची पाणलोय म्हणून ओळखलं जातं? प्रश्न 44, कोकण किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. कोकण किनारपट्टी महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही भागात आढळून येते. प्रश्न 45, भारताचा सर्वात उंच धबधबा कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, जोग धबधबा. हा जोग धबधबा कुठे आहे? तर हा कर्नाटक मध्ये आहे आणि हा कर्नाटक मधील जोग धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. याची सुमारे जी उंची किती आहे? 253 मीटर. प्रश्न 46, ध्रुवीय प्रकाश कोणत्या प्रदेशात दिसतो? तर तो कुठे दिसतो? ऑप्शन सी, ध्रुवीय प्रदेशात. ध्रुवीय प्रदेश काय आहे? तर ध्रुवीय प्रकाश उत्तर आणि दक्षिण ध्रुव जवळ दिसतो. प्रश्न 47, वाळवंटात तापमानात कमालीचा फरक का असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, कमी आर्द्रता. वाळवंटात कसे आहे? तर आर्द्रता फार कमी असल्यामुळे तेथे दिवस आणि रात्र तापमानात काय असतो? फरक जाणवतो. प्रश्न 48, सपाटीवर उगम पावणारी नदी याला काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, अपवाह. म्हणजे सपाट भागातून वाहणाऱ्या नद्यांना आपण काय म्हणतो? तर अपवाह असे म्हणतो. प्रश्न 49, कोणता महाकंटक पर्वत पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेला आहे? आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वत रांगा ज्या आहेत त्या कशा आहेत? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेल्या आहेत. प्रश्न 50, खालीलपैकी संधी पर्वत कोणते आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, हिमालय. हिमालय कशापासून बनलेला आहे? टेक्टोनिक प्लेट्सच्या संधीत तयार झालेला आहे. हा एक पर्वत आहे म्हणून याला काय म्हटलं जातं? संधी पर्वत म्हटलं जातं. हे संधी पर्वताचे एक उदाहरण आहे हिमालय पर्वत. प्रश्न 51, खालीलपैकी कोणता सागर सर्वात खोल आहे? तर खालीलपैकी जो प्रशांत महासागर ज्याला पॅसिफिक महासागर असं म्हटलं जातं, तर हा काय आहे? सर्वात खोल असून येथे एक मरियाना गर्ता म्हणजेच मरियाना खंदक असे त्याला म्हटलं जातं. हा सर्वाधिक खोली मरियाना गर्ताजवळ आहे. प्रश्न 52, ज्वालामुखींचा वलय कोणत्या महासागरात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, प्रशांत महासागरात. प्रशांत महासागराभोवती असलेला जो रिंग ऑफ फायर त्यालाच काय म्हटलं जातं? ज्वालामुखींचा वलय असे म्हटलं जातं. प्रश्न 53, खालीलपैकी भारतातील कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? तर खाली ज्या नद्या दिलेल्या आहेत तर त्यामध्ये ऑप्शन सी, नर्मदा नदी ही कुठेकडे वाहते? तर नर्मदा आणि तापी या भारतातील दोन नद्या आहेत ज्या पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात. प्रश्न 54, हवामान आणि ऋतू यामधील मुख्य फरक कोणता? तर हवामान आणि ऋतू यामधील जो मुख्य फरक आहे तो आहे हवामान क्षणिक, तर ऋतू काय असतो? कालावधीसाठी असतो. म्हणजे हवामान तात्पुरते असतं, तर ऋतू काय असतं? तर काही आठवडे किंवा काही महिने, हा त्यांच्यामधील फरक आहे. प्रश्न 55, ओलावा मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, हायग्रोमीटर. हायग्रोमीटरने हवेमध्ये काय केले जाते? तर आर्द्रता मोजली जाते. प्रश्न 56, भारतात सागरी किनाऱ्यांची लांबी सुमारे किती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 7516 किमी. भारताची सागरी सीमारेखा जी सीमा आहे तर ती किती आहे? 7516 किमी आहे, ज्यात बेटांचा देखील काय समावेश आहे. प्रश्न 57, गंगेचे उगमस्थान कोणते आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, गौमुख. हे गंगेचे उगमस्थान आहे. गंगा नदीचा उगम कुठे होतो? तर उत्तराखंडातील गौमुख येथे होतो. प्रश्न 58, कोणत्या प्रदेशात टुंड्रा हवामान प्रकार आढळतो? तर हा ऑप्शन सी, ध्रुवीय भागात आढळतो. टुंड्रा हवामान फक्त उत्तर आणि दक्षिण ध्रुवीय भागात आपल्याला पाहायला भेटतं. प्रश्न 59, कोळसा हा कोणत्या प्रकारचे संसाधन आहे? तर कोळसा हा नैसर्गिक प्रकारचे संसाधन आहे. कोळसा काय आहे? तर नैसर्गिक आणि अनैसर्गिक संसाधन आहे. प्रश्न 60, भारतात एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोठे आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, अंदमान बेटामध्ये.
त्यालाच काय म्हटलं जातं, इथं बॅरन करा असं, बॅरन बेल्ट. हा अंदमान मध्ये काय आहे तर एक सक्रिय ज्वालामुखी आहे, बॅरन बेल्ट. प्रश्न 61, नद्यांची खोरी कोणत्या घटकांवर अवलंबून असते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, भूरचना. नदी कोणत्या दिशेने वाहते हे त्या कशावर ठरलं जातं तर हे त्या प्रदेशाच्या भूरचनेवर ठरते की नद्या कोणत्या दिशेने वाहेल. प्रश्न 62, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ते आहे ऑप्शन ए, कोयना. कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. प्रश्न 63, पश्चिम घाट याला डॉट म्हणतात, म्हणजे पश्चिम घाटाला काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, सह्याद्री. पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांग असेही म्हटले जातं. प्रश्न 64, भारताचा भूगोल सर्वप्रथम कोणी लिहिला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, वराह मिहिर. वराह मिहिर यांनी बृहत संहिता मध्ये भारताच्या भूगोलाचा उल्लेख केलेला आहे. प्रश्न 65, कोणती नदी, कोणती वनस्पती वाळवंटात आढळते? उत्तर आहे ऑप्शन सी, कॅक्टस. कॅक्टस ही कमी पाण्यावर तग धरणारी काय आहे, वाळवंटातील वनस्पती आहे. प्रश्न 66, चंद्राचे पृथ्वीभोवती परिभ्रमण पूर्ण होण्यास किती वेळ लागतो? उत्तर आहे ऑप्शन सी, 27.3 दिवस. तर चंद्र 27.3 दिवसात काय करतो, पृथ्वीभोवती एक फेरी जी आहे ती पूर्ण करतो. त्याला काय म्हटलं जातं, चंद्राचं परिभ्रमण म्हटलं जातं. प्रश्न 67, समुद्रात येणाऱ्या लाटा कोणत्या शक्तीमुळे येतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, चंद्र आणि सूर्याचे गुरुत्व यामुळे काय होतं, समुद्रात लाटा येतात. आता समुद्रातील जी भरती आणि ओहोटी आहे ही चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. प्रश्न 68, मरुभूमीत वनस्पती का कमी असते? उत्तर आहे ऑप्शन सी, तेथे पर्जन्य कमी असते, म्हणजे पाऊस कमी असतो. मरुभूमीत काय पाऊस फारच कमी पडल्यामुळे तेथे वनस्पतींचं प्रमाण देखील कमी पाहायला मिळतं. प्रश्न 69, कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, मंगळ ग्रह. तर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर काय लोह ऑक्साईड असल्यामुळे त्याचा रंग लाल दिसतो आणि त्यामुळे त्याला लाल ग्रह असे म्हटलं जातं. प्रश्न 70, पृथ्वीचा सरासरी व्यास किती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 12,742 किमी. पृथ्वीचा सरासरी व्यास काय आहे, 12,742 किमी. तर धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण भूगोल या विषयाचे 70 प्रश्न पाहिलेले आहेत. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.